Hello, friends. Today we are going to discuss the next beat of Basics in Chemistry Part 1. तर मित्र हो, ज्यावेळी आपण सुरुवात केली फाउंडेशनमध्ये, तर मी तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ मॅटर सांगितलं, रासायनिकदृष्ट्या आणि भौतिकदृष्ट्या, फिजिकली अँड केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर तुम्ही बघितलं. तर आता केमिस्ट्री काही नियमांवरती उभा आहे. काही जे बेसिक नियम जे 17व्या आणि 18व्या शतकात केमिस्ट्रीमध्ये फ्रेम झाले, असे महत्त्वाचे 5 लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. तर प्लीज सी, टुडेज बीट इज लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. त्यामध्ये पहिला जो लॉ आहे, द फर्स्ट लॉ ऑफ chemical combination is law of conservation of mass. So we are discussing the law of conservation of mass. काय आहे बघा, स्टेटमेंट ऑफ लॉ. प्रश्न कसा येईल? स्टेट अँड एक्सप्लेन, बोर्डासाठी, बरोबर आहे, थेरॉटिकल बेससाठी. आणि ॲप्लिकेशनमध्ये मग जेई नीटसाठी काय करायचं ते तुम्हाला मी सांगतो. सो मास इज नायदर क्रिएटेड nor destroyed in a chemical reaction. एखादी रासायनिक अभिक्रिया असते, त्या अभिक्रियेमध्ये वस्तुमानाची नव्यानं काही निर्मिती होत नाही आणि नष्टही होत नाही. सुरुवातीचा जो वस्तुमान असतो तोच शेवटचा वस्तुमान राहतो. हे रिॲक्टंट आहेत, अभिक्रियाकार जे रिॲक्टंट आहेत, आणि हे उत्पादके म्हणजे प्रोडक्ट्स आहेत. सो the mass before reaction is equal to the mass after the reaction. बघा, लक्षात येतं का? वस्तुमानाची निर्मितीही होत नाही आणि ती नष्टही होत नाही. मास इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड ड्युरिंग किंवा इन अ केमिकल रिॲक्शन. बघूया. तर ह्यामध्ये बघा, सिंपल, व्हेरी व्हेरी सिंपल रिॲक्शन वी आर डिस्कसिंग. That is example. C plus O2, C solid, okay, solid state मध्ये आहे, स्थायू आहे. C solid plus O2 gas gives you carbon dioxide gas. जर कार्बनचा ॲटॉमिक मासचा विचार केला तर तो ॲटॉमिक मास कसा लिहावा, नंतर आपण मोल संकल्पना किंवा मोलचा कन्सेप्ट, मोल कन्सेप्टमध्ये मी डिटेल्समध्ये बोलणार आहे. पण व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन? पिरियॉडिक टेबलचं माझं लेक्चर बघा, तुमच्या लक्षात येईल. HELIBBC ॲटॉमिक नंबर इज 6. ॲटॉमिक मास डबल करा, दॅट इज 6 प्रोटॉन्स अँड 6 इलेक्ट्रॉन्स आर देअर. तर अँड ऑल्सो 6 न्यूट्रॉन्स. तर 6 ॲटॉमिक नंबर आहे, तर मास नंबर 12. सो एक्सप्रेस इट इन ग्राम. ग्राममध्ये लिहिलात तर 12 ग्राम. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8, 1 ऑक्सिजन, ॲटॉमिक मास 16. देर आर 2 ऑक्सिजन ॲटम्स, ॲटॉमिक मास और मॉलिक्युलर मास, मॉलिक्युलचा मास 32. बघा, 12 ग्रामचा कार्बन आणि 32 ग्रामचा ऑक्सिजन ज्यावेळी रिॲक्ट होतात त्यावेळी तुम्हाला 44 ग्राम म्हणजे 44 ग्राम ऑफ CO2 इज फॉर्म. व्हॉट इज फॉर्म? 44 ग्राम ऑफ CO2. So here you could see that 12 gram and 32 gram, you will get 44 gram of CO2. 44 gram of CO2. So mass of the reactants before the reaction is equal to the mass of the products after the reaction. म्हणजे 12 अधिक 32 44. बघा, मास निर्मितीही झाली नाही आणि नष्टही झाली नाही, जेवढं आहे तेवढंच राहील. सो दिस इज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. मास इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड ड्युरिंग किंवा इन अ केमिकल रिॲक्शन. आता ह्यानंतरचा जो लॉ आहे तो आहे लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन किंवा लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन किंवा लॉ ऑफ
फिक्स्ड प्रपोर्शन. तर बघू, लेट अस सी लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन और लॉ ऑफ फिक्स्ड प्रपोर्शन. सेकंड लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. असे महत्वाचे काही लॉज आहेत. तर बेसिक्समध्ये आपण बघतोय लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. त्यामध्ये दुसरा लॉ मित्रांनो काय येतं, लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. लॉ ऑफ डेफिनेट म्हणजे निश्चित, फिक्स्ड प्रपोर्शन. सो लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन्स. लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन्स बघूया. ओके. और लॉ ऑफ फिक्स्ड प्रपोर्शन, कॉन्स्टंट प्रपोर्शन. ऑलराइट, बघू. इन अ प्युअर सबस्टन्स, प्युअर अत्यंत प्युअर, स्वच्छ किंवा कंपाऊंड. इन अ प्युअर कंपाऊंड किंवा तुम्ही असं म्हणा, अ प्युअर कंपाऊंड contains the same constituent म्हणजे घटक, constituent elements, same constituent मूलद्रव्य म्हणजे elements in a fixed proportion by mass किंवा weight, irrespective of its source or method of preparation. Contains a fixed proportion by mass, बघा, by mass, irrespective of मग ते काहीही असो, irrespective of source or method of preparation. बघा काय म्हटलेलं आहे बघा. एखादा प्युअर कंपाऊंड, एक स्वच्छ कंपाऊंड, ओके, प्युअरली एक नवीन संयोग आपण तयार करतो किंवा लॅबोरेटरीमध्ये तयार करा, नॅचरली कुठूनही घ्या, तर त्यामध्ये जे ठरलेले घटक मूलद्रव्ये असतात त्यांचा फिक्स्ड वेट असतो. मग तो त्याचा स्रोत काहीही असो, सोर्स काहीही असो. फॉर एक्झाम्पल बघूया मित्र, लेट अस सी द एक्झाम्पल फॉर दिस. सगळ्यात सोपा बघा, H2 प्लस O2 H2O असं आपण लिहिलं. थोडं रिॲक्शन बॅलन्स करूया, बघूया बॅलन्स करता येईल का. इकडे 2 ऑक्सिजन दिसत आहेत, इथं मात्र एकच ऑक्सिजन आहे. ट्वाइस लिहूया. तर जसं जसं आपलं केमिस्ट्रीचा अभ्यास पुढे जाईल, हाऊ टू बॅलन्स इट व्हेरी इझिली, किंवा रेडॉक्स रिॲक्शन म्हणून एक आपल्यासमोर चॅप्टर येतो, फार सुंदर चॅप्टर आहे, इझी चॅप्टर. तर त्यामध्ये आपण काय करणार आहोत, हाऊ टू बॅलन्स अ केमिकल रिॲक्शन. हे आता तुम्ही जे 10th पर्यंत जे बॅलन्सिंग करता तो ट्रायल अँड एरर मेथडमध्ये करता. बघा इथं 2 ऑक्सिजन 2, अरे बापरे, 2 2 जा 4, हायड्रोजन वाढले ना, मग इथं ट्वाइस बरोबर. हा बॅलन्स्ड रिॲक्शन आहे. पण ह्याच्यामध्ये हे 2 मोल्स किंवा 2 मॉलिक्यूल म्हणूया, ठीक आहे, 2 मॉलिक्युल्स ऑफ H2O घेऊया. तर हा जो H2O आहे मित्रांनो, H2O, ओके, ह्याच्यामध्ये हायड्रोजन, एक हायड्रोजन, वन सिंगल हायड्रोजन इज हॅव्हिंग atomic mass as 1 gram. So 2 hydrogens, 2 gram. 2 gram plus oxygen, 16 gram. Alright? Or we should say the atomic mass is, you see, hydrogen 2 gram, 2:16. Means 2 1s are 2, 2 1s are 2, 8, 1:8. मग 1 gram of hydrogen is to 8 gram of oxygen. हा जो रेशो आहे, this ratio will be fixed irrespective of source. कुठून मिळाला तो? लॅबोरेटरी मधून तयार केला.
नॅचरली रेन वॉटरमधून मिळालं किंवा वेगळ्या कुठल्या स्रोतापासून मिळालं तरी देखील काय आहे, इट विल कंटेन द सेम एलिमेंट. तुम्ही वॉटर कुठेही मिळवा, यू ऑप्टेन हिअर इन इंडिया, इन उगांडा, इन अमेरिका, एनीवेअर you will contain, it will contain the same elements. What are the same elements? Hydrogen and oxygen in the same atomic mass, that is 1:8. बघा आणखीन एकदा सांग काय, लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन्स हे लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन मधला दुसरा लॉ आहे. लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन मधला कितवा लॉ आहे मित्रांनो? दुसरा लॉ आहे. आणि ह्या लॉ मध्ये तुम्हाला एक लक्षात येतं, a pure compound contains the same constituent elements. सेम कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत. कोणते सेम कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत सांगा बघू? हायड्रोजन अँड ऑक्सिजन. बघा, हायड्रोजन अँड ऑक्सिजन, आणि त्यांचा रेशो काय आहे? 1:8. मग हा वॉटर तुम्ही लॅबोरेटरीमध्ये तयार करा किंवा हा वॉटर नॅचरल सोर्स पासून मिळवा किंवा कोणत्याही वेगळ्या मेथडनं तुम्ही हे केला तर तुम्हाला सेम हायड्रोजन अँड ऑक्सिजन विल बी देअर. हा, आणि त्यांचा सोर्स काही असू देत, द रेशो विल बी 1:8. ऑलराइट, म्हणजे अ प्युअर कंपाऊंड इज कंटेनिंग द सेम कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स इन अ फिक्स्ड प्रपोर्शन बाय मास इररिस्पेक्टिव्ह ऑफ सोर्स ऑर मेथड ऑफ प्रिपरेशन. बघा आणखी तुम्ही समजा असं लिहिलं काय, मग असता C+O2 CO2 लिहिलं तर CO2 मध्ये बघा C आणि O2. CO2 तुम्ही इंडस्ट्रीज मधून CO2 बाहेर पडायला लागलाय, कारखानदारीपासून, ओके, किंवा स्मोक पासून CO2 बाहेर पडायला लागलाय, किंवा CO2 तुम्ही लॅबोरेटरीमध्ये तयार केला. कसाही CO2 मिळू द्या, कार्बन डायऑक्साइड इट विल ऑलवेज कंटेन कार्बन अँड ऑक्सिजन. काय म्हटलं बघा, सेम घटक मूलद्रव्य असतात, कार्बन अँड ऑक्सिजन. एनिवेअर यू गो, कार्बन डायऑक्साइड मध्ये कार्बन आणि ऑक्सिजन असणार, आणि रेशो काय असणार? कार्बनचा मास 12, याचा 32. बरोबर आहे? हा, 12:32. बरोबर आहे का? बघा, म्हणजे आता 2 6 12, 2 16 जातात, ठीक आहे. पण 2 3 6, 2 8 16. तो रेशो आहे बघा 3:8. 3 ग्राम कार्बन तर 8 ग्राम ऑक्सिजन. भलं त्याचं मेथड ऑफ प्रिपरेशन, उगम स्त्रोत और सोर्स मे बी डिफरंट. बघा, a pure compound contains the same elements, same constituent elements in a fixed proportion by mass irrespective of source or method of preparation. कसं तयार केला महत्वाचं नाही, पण त्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजनच असणार. मगाशी वॉटरमध्ये हायड्रोजन ऑक्सिजनच असणार आहे. बरोबर आहे? इन अ फिक्स्ड प्रपोर्शन बाय मास. हा नियम कोणता? दुसरा. पहिला नियम आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, आणि दुसरा आहे कोणता? लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. तुम्हाला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास तुम्ही काय बघितलं? मास इज नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉय. जसं की तुम्हाला माहित असेल ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणजे काय? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. नाही, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघितलं असेल तुम्ही. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड बट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. असं तुम्ही 9th 10th ला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास बघितलाय. मास बघितलाय का? नाही. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघितलाय, आणि ह्यावेळी तुम्ही बघताय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. डिड यू गेट इट? व्हेरी नाईस. आता बघा, लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन असे 2 लॉज झाले. ओके, बघा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि लॉज लिहून काढा. हे अत्यंत सोप्या पद्धतीने मी लिहिलेलं आहे. अनेक रेफरन्स बुक्समध्ये वेगवेगळ्या किचकट पद्धतीनं वगैरे दिलेलं असतं. आपण काय करायचं, असं ठाक 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 असं असलं पाहिजे, आणि व्यवस्थित ही लक्षात ठेवलं पाहिजे. ऑलराईट, ठीक आहे. तर पुढचे लॉज विल सी इन द नेक्स्ट पिरियड.
Thank you. Enjoy.